ओके येऊन येणार कोण? येऊन येणार कोण? घडी किंवा दुसरा कोण? मी शाळापर्यंत रहिवासी असून मागे मी इथं राहतो. याला मी मागच्या 5 वर्षापासून ओळखतो. हे ग्रामपंचायतीचे आमचे सदस्य आहेत. त्यांनी आमच्या ज्या काही समस्या होता, जसे की आमचा ड्रेनेज इश्यू होता, स्ट्रीट लाईट इश्यू होता, त्यांनी बऱ्यापैकी आमचं सॉल्व्ह करून दिलं. आणि ही अपेक्षा आहे की येणाऱ्या जिल्हा पंचायत सदस्य झाल्यानंतर ते आमच्याकडं परत खूप काही चांगल्या प्रकारे काम करतील. आणि कसं एक गावचा माणूस असल्या कारणाने ते नक्कीच मदत करतील. आणि समीर भाऊला एक सगळ्या पंचकृतीतील जनतेला आवाहन करतो की समीर भाऊ यांची निशाणी घड्याळ समोर पटेल लागून समीर भाऊ यांना प्रचंड मतांनी विजयी करावं. ओके सर, सांगली जिल्हा परिषद गटातून समीर सय्यद उभे आहेत. कसं बघता तुम्ही आणि त्यांना काय त्यांच्याविषयी काय सांगणार? समीर भाऊ म्हणजे आमचे समाजातले हक्काचे माणूस आहेत. आम्ही कधीही कुठेही भेटतो. कुठल्याही गोष्टीला त्यांनी आजपर्यंत नाकार दिलेला नाही. आणि काही जे काम घेऊन गेलो ते काम त्यांनी आवर्जून केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यापुढेही ते असेच काम करतील ही अपेक्षा ठेवतो. आणि त्याला पुढचा जो काही सपोर्ट राहील आमच्या परिवर्तनच्या वतीने त्यांना फुल सपोर्ट आम्ही करू. बाकीच्या इतर मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना पण मी आवाहन करतो की यावेळेस समीर भैयाला बहुमताने निवडून आणा ही जी अपेक्षा आहे. च्या सर्कलमध्ये समीर भैया उभे आहेत. कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? नक्कीच आम्ही खूप म्हणजे चांगल्यानं हे बघतो आम्ही त्यांच्याकडं. कारण आम्ही त्यांचा कार्यकाळ आतापर्यंत बघत आलेलो आहे. ते सदस्य पण आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत भरपूर सारे कामं केलेले आहेत. आणि त्यामुळेच आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. सगळेच संपूर्ण गाव आमचं आणि संपूर्ण जेवढं सरकार आहे त्यांच्या पाठीशी आहे एवढंच सांगतो. आणि समीर भैया एक सुशिक्षित आणि होतकरू आणि तरुण नेतृत्व आहे. तर बाकीच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? नक्कीच मी सगळ्यांना सर्व मतदारांना एवढं सांगू इच्छितो की समीर सय्यद जे आपले कॅन्डिडेट आहेत ते सुशिक्षित आहेत आणि त्यांनी आतापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत. इथून पुढे ते भरपूर कामं करतील. त्यासाठी सर्व मतदारांनी त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणावे. आपलं नाव? माझं नाव सुमित जगदाळे. ओके. समीर भैयांनी आज इथं रॅली पण काढली. तुम्ही पण या रॅलीत सहभागी झालाय. काय भावना आहे तुमची? एकदम चांगली भावना आहे सर. आतापर्यंत काय कामं केले समीर भैयाने? समीर भैयानं भरपूर कामं केले. तुम्ही अर्धी रात्री त्यांना आवाज द्या. ते कोणाला पण नाही म्हणत, कोणता बी माणूस येऊन द्या. तुम्ही त्यांना केव्हापासून ओळखता? लहानपणापासून. बरं, या निमित्ताने बाकीचे जे मतदार आहे त्यांना काय सांगणार तुम्ही? त्यांना आपल्या पाठीशी राहून द्या बाबा. सगळ्याला तुम्ही मतदान करा त्यांना. चांगलं माणूस आहे, नवीन चेहरा आहे, तडफदार माणूस आहे.